हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ खूप जास्त कामांनी भरभरून असणार आहे. कारण मला बऱ्याच कमेंट येत असतात की कामाची इच्छा होत नाही, खूप जास्त झोपायला होतं आणि अशा प्रकारच्या कमेंट्स म्हणजे काम करायची इच्छा होत नाही असं, आणि तुम्ही कसं काय एवढं कामं करून घेतात वगैरे वगैरे. तर म्हटलं चला आज एक जो आहे क्लिनिंग मोटिवेशन असा एक व्हिडिओ बनवूया, ज्याने तुम्हाला काम करायला थोडा इंटरेस्ट येईल आणि तुम्हाला काम करायला आवडेल अशा काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात इथे मी आधी जे आवडे 2 दिवसापासून बनवत होती, साखरेमध्ये टाकून ठेवले होते, ते सुकवत होती आणि 2 वेळा माझं खाऊन झालं आहे. आणि असं काही नवीन बनवलं तर ते सुकण्याआधीच बऱ्याच अर्धी गोष्टी संपून गेलेल्या असतात आणि अजूनही माझं लक्ष आहे आणि मी एक वेळा परत खाणार आहे. हे पहा खाल्लं. तर चला कॉमेडी एका साईडला आणि कामांना आता सुरुवात करूया. तर मी सकाळपासून सुरुवात करते आणि हा व्हिडिओ संपेल तोवर 1 वाजेल. सो मी सकाळी सगळ्यात आधी ना जो सोफा होता तो मला क्लीन करायचा होता आणि सोफा जर क्लीन करायचा असला तर मग सगळेच कुशन वगैरे सगळं क्लीन झालं पाहिजे. म्हणून मी सगळे जे पिलोचे कव्हर होते ते सगळे यांना काढून घेणार आहे आणि सगळ्यांना वॉश करणार आहे. सोफ्याचे कव्हर देखील मी वॉश करणार आहे. आणि तशी आमचा जो एरिया आहे तो प्रचंड धुळेने भरभरून आहे, म्हणजे खूप जास्त धूळ असते. त्यामुळे तुम्ही त्याला कितीही क्लीन केलं तरी दुसऱ्या दिवशी जशीच्या तशी धूळ येऊन जात असते. त्यामुळे क्लिनिंग तर रोजची होणारच आहे आणि ते आयुष्यभर चालूच राहणार आहे, त्या गोष्टीला एंड नाही आहे. पण काही सोल्युशन आहेत किंवा आपण स्वतःला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊन कामं केले तर आपल्याला बरं वाटतं. जरा जास्त म्हणजे थकलेला असं आपल्याला फील होत नाही. तर थोडं ऊन होतं बाहेर आणि आता म्हणजे कडक असं ऊन पडायला लागलं आहे, म्हणून मी सगळे जे पिलो होते म्हटलं जरा वेळ त्यांना जे आहे ऊन दाखवावं, म्हणून मी त्यांना उन्हात ठेवलेले. आणि सोफा क्लीन करायचा आहे म्हणून जे काही सामान तिथे पडला होता तो सगळा मी काढून घेतलेला. आणि माझ्याकडे असा ब्रश आहे, बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगत असते की हा जो ब्रश आहे खूप छान आहे. मी डीमार्टमधून घेतलेला 99ला. तुम्हाला ऑनलाईन देखील तुम्ही मिशो वगैरेवर सर्च करून बघा, म्हणजे क्लिनिंगसाठी खूप जास्त उपयुक्त असा हा ब्रश आहे. याच्याने फक्त सोफाच नाही, बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आपण क्लीन करू शकतो. जी जाडी असते विंडोची ती देखील खूप छान क्लीन होते आणि ब्रिसेल्स त्याचे खूप छान आहेत, स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे लवकर खराबही होत नाही. तर सोफा मी अशा पद्धतीने तुम्ही बघितली असेल, प्रचंड धूळ होती त्यावर, सगळी मी काढून घेतलेली आहे. आणि मी इथे येण्यापूर्वी सोफा डीप क्लीन केला होता पूर्ण पाण्याने असा, म्हणून त्याला एवढं जास्त डीप क्लीन करायची गरज नव्हती आणि फक्त धूळ त्यावरची काढली. त्यानंतर मी आले बेडरूममध्ये. आणि आता बेडरूममध्ये तुम्हाला मी नेहमी सांगते की फक्त तुम्ही तुमच्या बेडरूममधले जे काही आपले ब्लँकेट्स असतात ना, तेच फक्त तुम्ही म्हणजे त्यांना व्यवस्थित घडी घालून जरी ठेवलं ना तरी बेडरूमचा एक लुक जो असतो ना तो लगेच चेंज होऊन जातो. आणि मी ही सवय करून घेतली, म्हणजे जसं पिया उठली, आता तर वॅकेशन सुरू झालं आहे त्यामुळे ती जरा उशिरा उठते, म्हणून जरा उशिरा हे काम होतं. अदरवाईज स्कूलला जायची तर मी सगळ्यात आधी पहिले ती उठली ना की म्हणजे घडी घालून ठेवायची, म्हणजे तेवढा एक व्हिज्युअली आपल्याला ऑर्गनाईज दिसायला लागतो बेडरूम. आणि मुलं असले घरात तर मग हा असा पसारा होतच असतो. पण मी नेहमी ना, म्हणजे आपण नेहमी दिवसभर उठल्यापासून झोपेपर्यंत नेहमी कामं करत असतो, पण आपल्याला आपले कामं जर कमी करून घ्यायचे तर घरातल्या लोकांना, मुलांना असू द्या, माणसांना असू द्या, तर त्यांनाही थोडी हेल्प करण्याची सवय पाहिजे. ॲज अ म्हणजे डायरेक्ट कामात येऊन हेल्प नाही, ॲटलीस्ट गोष्टी कोणीही घेतं येतं त्या जागच्या जागी ठेवणं, किंवा मुलं जशी पसारा करताय तर त्यांनी थोडंफार तरी त्यांच्या गोष्टी आवरून घेणं, त्याने आपल्याला खूप जास्त हेल्प होते. आणि मिरर जे असतात ते तर नेहमी खराब होतात, आठवड्यातून 2दा क्लीन केले तरीही खराब होत असतात. पण काही नाही, क्लीन करत राहायचं, जेवढं आपलं माइंडही फ्रेश राहतं. आणि आपण कुठल्या तरी गोष्टीत जर बिझी असलो तर निगेटिव्ह थॉट्स आपल्या माइंडमध्ये जे असतात ते येत नाही. आणि इथे माझा जो आहे बेडरूम पण सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी क्लीन करून झालेला आहे. मी बऱ्याच वेळा प्रेफर करत असते की मी इयरबड्स, हेडफोन हे काही म्हणजे माझं आवडतं म्युझिक माझ्या कानात चालू असलं की मग बरं पडतं ना, म्हणजे आपलं माइंड एक छान हॅपी राहत असतं आणि काम करतो तर त्याचा थकवा आपल्याला जाणवत नाही. आणि तुम्हाला कमी दमायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचं म्युझिक किंवा तुम्हाला जे काही ऐकायला आवडत असेल तुम्ही ते ऐकू शकतात आणि काम करू शकतात. सो आता जी मुलांची स्कूल आहे ती संपलेली आहे आणि बराच असा पसारा हा नेहमी असतो, कारण पुढच्या रूममध्ये आमचं छोटंसं TV युनिट आहे आणि पियाला म्हणजे इथे खेळायचं म्हटलं तर ते सगळा सामान इथेच ठेवते आणि ती बऱ्यापैकी यामधून आवरूनही ठेवते, पण हळूहळू करत 2-4 दिवसांनी जमत असतो. सो तिचे जे काही बुक्स होते ना आता जे लागणारे नाही आहेत, सो ती फर्स्ट स्टँडर्डला जाईल आता, तर सगळे बुक्स मी तिचे जे होते इथे ते सगळे आवरून घेतलेले आहेत. आणि ते जागच्या जागी म्हणजे रद्दीत जायचं सामान तो रद्दीच्या जागेवर गेला तर एक स्पेस रिकामा होतो आणि म्हणजे ते ऑर्गनाईज दिसायला लागतं. आणि प्रत्येक गोष्टीला आपल्या घरामध्ये ना जर जागा असली ना तर बरं पडत असतं. छोटे छोटे का गोष्टी असे ना, आपण सगळ्या गोष्टींसाठी जागा केल्या
म्हणजे त्या छोट्या-छोट्या सामान त्या गोष्टींवर आपोआप बरोबर जातो आणि तिथे जी जागा आहे ती व्यवस्थित ऑर्गनाइज दिसायला लागते. सो माझं टीव्ही युनिट क्लीन झालेलं आहे आणि याच्यापेक्षा 2 पटीने अजून बुक्स होते. जशी एक्झाम होत होती तशी मी तिचे बुक्स जे आहे आवरून ठेवत होती आणि आता लास्ट एक्झाम संपल्यावर हे सगळे बुक्स मी आवरून ठेवलेले आणि आता जे काही आवडे होते, कारण आता इथे ऊन येणार नाही म्हणून ह्या बेडरूमच्या खिडकीत मी ठेवते. इथे दिवसभर ऊन असतं, सो मी इथे त्यांना ठेवून दिलेले. आणि जे काही मी आता पिलो कवर वगैरे घेतले होते त्यांना मी इझीमध्ये जे होतं किंवा जे काही फॅब्रिक सॉफ्टनर असतं तुम्ही त्यामध्ये घाला, डायरेक्ट निरमाच्या पावडरमध्ये घालू नका, त्याने त्याचं टेक्स्चर जे असतं ते खराब होऊन जातं. सो मी त्यामध्ये भिजवत घातलं होतं आणि तोवर थोडे कामं करून घेतले होते आणि आता त्यांना वॉश करून घेतलं. आणि तुम्ही बघत असाल मी उन्हात सुकवत नाही आहे. उन्हात सुकवलं तर मग कलर त्यांचा फेंट होऊन जातो. सो ट्राय करा की हवेत छान सुकतील असं जे काही असे कुशन असतात किंवा पिलो कवर असतात, म्हणजे जे काही असेल ते सगळं तुम्ही अशा पद्धतीने सावलीत सुकवा, जेणेकरून त्यांचे नेहमी कलर जो आहे तो नेहमी ब्राईट राहील. आपण जे बघत असतो आपण तसे बनत जातो आणि म्हणून मुलांना पण तुम्ही जर बघाल, मुलं जे बघत असतात ते शिकत असतात. सो आपण नेहमी काम करताना त्यांना दिसतो, आपण नेहमी घर ऑर्गनाईज करताना दिसतोय, जागच्या जागी वस्तू ठेवताना दिसतोय. तर मुलांना ही लहानपणापासून सवय लावण्याची गरज पडत नाही. ते बघूनच शिकतात की आपली मम्मा आणि घरातले लोक जे आहेत ते व्यवस्थित सामान ठेवत आहेत, तर त्यांनाही जी आहे सवय लागायला लागते सामान जागच्या जागी ठेवायची. आणि पियालाही अशी सवय झाली आहे की बऱ्यापैकी ती सामान जास्त पसारा होऊ देत नाही घरामध्ये. पण अजून लहान आहे, म्हणजे तिच्याकडून मी जास्त अशा अपेक्षा तर नाही करू शकत. सो जेवण झालं होतं. आज आम्ही लवकर जेवण केलेलं बिकॉज ब्रेकफास्ट नव्हता आणि त्यानंतर मी सगळे भांडे घासले आधी आणि किचन मला डीप क्लीन करून घ्यायचं आहे. सो प्रत्येक दिवशी किचन म्हणजे व्यवस्थित क्लीन जर राहिलं तर त्याचे बरेच फायदे होतात की नेक्स्ट टाईम आपण जेव्हाही काही बनवायला जातो आपल्याला एक फ्रेश असं वाईब येत असते. क्लीन नीट व्यवस्थित असलं तर बरं वाटतं स्वयंपाक करायला किंवा तिथे उभं राहून काम करायला. सो म्हणून मी व्यवस्थित आज पूर्ण डीप क्लीन करणार आहे किचनची. त्यासाठी जे होतं मी इथे जे आहे आपलं डिशवॉश लिक्विड घालून छान स्क्रबरने जे आहे क्लीन करून घेतलेलं आहे. जनरली एवढं जास्त क्लीन करायची मला गरज पडत नाही, कारण मी म्हणजे आठवड्यातून एकदा तरी डीप क्लीन होत असते किंवा मी रात्रीच्या वेळेला ही सवय करून घेतली की चांगलं क्लीन करून ठेवायचं किचन, म्हणजे जेणेकरून सकाळी उठल्यावर गडबड होत नाही. आणि आता सुट्टीचे दिवस चालले पण ती सवय असते रात्री क्लीन करायची, त्यामुळे एवढी गरज पडत नाही. तसं तर जसं स्कूल असली किंवा टिफिन वगैरे करायचा असला तर मी रात्रीच बऱ्याच गोष्टींची जी असते प्लॅनिंग करून ठेवते आणि प्लॅनिंग केलेलं कधीही वाया जात नाही. आणि जेवढं क्लीन आपलं घर असलं, ऑर्गनाईज घर असलं तर ते आपलं माइंडही तेवढं ऑर्गनाईज असतं आणि कामात कधी आपण जर स्वतःला गुंतवून घेतलं तर बऱ्याच अशा नको असलेल्या गोष्टींपासून आपण दूर राहत असतो आणि जो टाईम आहे आपला तो छान प्रोडक्टिव्ह जातो. घर छान सुंदर होऊन जातं. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घरात राहायला प्रसन्न वाटतं. आणि हळूहळू करत मी माझं किचन जे होतं इथे पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे. जे काही बॉटल्स वगैरे होत्या त्या आता त्यांच्या आपोआप जागेवर मी इथे ठेवलेल्या आहेत. आपलं माइंड जर स्टेबल नसलं ना, तो कुठली छोटी गोष्ट असो की मोठी गोष्ट असो हे कधीही आपल्याकडून व्यवस्थित पद्धतीने घडत नाही. त्यामुळे स्वतःला रुटीन लावली ना तर आपलं माइंड जास्त ते स्टेबल होतं. नाहीतर मग आपण ह्याच गोष्टीत नेहमी गुंतलेलो असतो की मी इतकं काम करते, या गोष्टीला व्हॅल्यू नसते. आणि हे बघा की ज्या गोष्टीला पैसे मिळत नाही त्या गोष्टीला व्हॅल्यू खूप कमी असते. आणि अजून म्हणजे आता बरंच जग बदललं आहे, अजून पुढे खूप काही बदलणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या ज्या गोष्टीला पैसे मिळत नाही घरातल्या कामांसाठी, तर त्या गोष्टीला पैसे मिळतील की नाही माहीत नाही, पण त्या गोष्टीला हळूहळू खूप जास्त व्हॅल्यू येणार आहे. आणि आपल्या सगळ्यांनाही जे आपण एवढं राबतोय असं म्हणायला हरकत नाही, तर त्या गोष्टीला हळूहळू खूप जास्त किंमत येणार आहे. कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात तर घरच्या लोकांना माहीतही नसतं की आपण कुठे बारीक क्लिनिंग करत असतो. आणि आपण माहेरी जरी 8 दिवस जाऊन आलो ना तरीही त्यांना कळणार नाही की ह्या गोष्टी क्लीन करायच्या बाकी आहेत म्हणून. सो यांना ह्या गोष्टीला, ह्या विचाराला मनातून काढून टाका आणि जस्ट आपल्याला फ्रेश राहायचं आहे, व्यवस्थित राहायचं आहे, ऑर्गनाईज राहायचं आहे, प्रोडक्टिव्ह राहायचे म्हणून काम करा. स्वतःसाठी काम करा, बाकी काही नाही. लोकांचं काय आहे की नाही. सो मी त्यानंतर इथे जे आहे सोफ्याच्या म्हणजे खाली खूप धूळ असते, त्यामुळे अशा प्रकारचं माझ्याकडे जे मॉप आहे हे मी जनरली फक्त म्हणजे सोफ्याचं खालचं जेव्हा मला क्लीन करायचं असलं, तुम्ही बघू शकतात इतकं पांढरं शुभ्र होतं आणि पूर्ण ब्लॅक निघून आलेलं आहे. हे 8 दिवसातून म्हणजे 2दा तरी मी असं सोफा खालून क्लीन करत असते आणि तरीही असं होतं. आणि नॉर्मल जनरली रोज घर पुसते ना तेव्हाही मी नॉर्मल मॉप मारून घेते, पण होतंच
असतंच हे, कारण कानाकोपऱ्यात जी गोष्ट असते ना, तो मॉप हा माझा काढून आणतो, म्हणून मी याला खूप जतन आणि सांभाळून ठेवत असते. सो मी त्याला वॉश करून आणलेला, त्याची वाईप आणि परत त्याला लावली आणि त्याने घर पुसून घेतलेलं. आणि अशा पद्धतीने जे आहे आज बरेच माझे कामं जे आहेत, काही कामं पेंडिंग होते, जसं सोफ्याचं कवर वगैरे वॉश करणं, त्याला व्यवस्थित क्लीन करणं, हे सगळं माझं क्लीन झालेलं आहे. सकाळी 10-10:30ला मी हे जे होते कवर्स वगैरे वॉश केले होते आणि आता 12:45 वाजलेला आहे आणि एवढ्यात अगदी म्हणजे उन्हात न वाळवता सगळं काही सुकलेलं आहे. म्हटलं आता ह्या व्लॉगची तो शेवट आहे, तो ज्या कामापासून आपण सुरुवात केली होती त्याच कामाने संपवूया आणि ज्या गोष्टी जशा होत्या त्या गोष्टी तशाच करत आहे. आणि कोणाला कळणार नाही सुद्धा नाही म्हणजे की एवढे कामं झालेत म्हणून घरामध्ये, कारण काहीही हालचाल झालेली दिसणार नाही. पण चला, अपेक्षा करते मी की तुम्ही माझ्या आजच्या व्हिडिओमधून थोडंफार तरी काम करायला मोटिवेट झाले असाल. जशा मला कमेंट येत असतात की तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला काम करायला म्हणजे मोटिवेशन मिळतं म्हणून. तर चला, अपेक्षा करते मी की तुम्ही मोटिवेट झालेले असाल आणि तुम्ही तुमच्या घरातला कुठला तरी कोपरा पकडून थोडीफार क्लिनिंग करणार आहात आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून द्या. कुठल्या गोष्टीला काय महत्त्व मिळतं आहे, काय महत्त्व नाही मिळत आहे. फक्त काम करत राहा, स्वतःला एंगेज ठेवा, म्हणजे तुम्ही हॅपी राहाल. निगेटिव्ह विचारांपासून नेहमी दूर राहा, जेणेकरून तुम्ही जे आहे प्रत्येक दिवस आपला हॅपी जाईल. तर चला, मी आजचा व्लॉग इथे संपवते माझ्या छोट्याशा हेल्परसोबत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा एकही येणारा व्हिडिओ तुमच्याने मिस होणार नाही. आणि आपण भेटूयात अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.